कुणाचा मुलगा, कुणाचा भाचा तर कुणाचा पुतण्या, कुणाची मुलगी, कुणाची पत्नी तर कुणाची सून. जिल्हा परिषद निवडणुकीत ही मंडळी निवडून आली आहेत. आधी महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी नातेवाईकांना तिकीट दिलं. मग त्यांचा निकाल काय लागला, कुणाला कुठे निवडलं आणि कुणाला कुठे डावललं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूरची मोठी चर्चा झाली. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमधून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झाला. त्यांनी जीवन जानकर यांचा पराभव केला. जीवन हे आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचाही विजय झालाय. धनंजय सावंत यांनी काकांच्या बालेकिल्ल्यातच विजय मिळवलाय. धनंजय सावंत यांनी धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. निजाम जवळा गटातून धनंजय यांनी 2443 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे शिंदे सेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा या बालेकिल्ल्यातच धनंजय यांनी आव्हान दिलं होतं. भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर या काका पुतण्यात वादाची ठिणगी पडली आणि धनंजय यांनी बंडखोरी केली. धनंजय यांच्यासमोर ठाकरे सेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान होतं, पण त्यांनी विजय मिळवला. शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साई तेजस्वी देशमुख यांनी विजयाचा गुलाल उधळला. भाजपचे सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. विदेशात शिक्षण घेतलेल्या साई तेजस्वी यांच्या या लढतीकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आमदार देशमुख यांनी कन्येच्या विजयासाठी ताकद लावली होती. त्याला यश आलंय. साई तेजस्वी या विजयी झाल्यात. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ही पहिलीच निवडणूक लढवली होती. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधित्व करतात. भाजप नेते सम्राट महाडिक यांच्यासारख्या स्थानिक भाजप नेत्यांनीही त्यांच्यासाठी ताकद दिली होती. विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सभापती राहिलेले शिवाजीराव देशमुख यांच्या त्या नात आहेत. छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण यांचा विजय झालाय. ते जिल्हा परिषदेच्या गणोरी गटातून मैदानात उतरले होते. निखिल चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार संदीप दौलतराव बोरसे यांचा पराभव केला. जिल्हा परिषद निवडणुकीत पाचोड गटातून शिवराज भुमरे यांचा विजय झालाय. शिवराज हे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे आहेत. शिवराज यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलास शेळके यांचा 4868 मतांनी पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीमधल्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिंदेच्या सेनेच्या अधिकृत उमेदवार रोहिणी अर्जुन आबिटकर यांचा विजय झाला. रोहिणी या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भाऊजाई आहेत. तर रोहिणी यांचे पती अर्जुन आबिटकर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सांगली जिल्ह्यातल्या जतच्या आटपाडी निंबवडे गटातून माधवी पडळकर विजयी झाल्यात. माधवी या जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आहेत. पडळकर या भाजपच्या तर ॲडव्होकेट विद्या मोटे शिंदे सेनेच्या उमेदवार होत्या. पडळकर यांनी 980 मतांनी मोटे यांचा पराभव केला. सांगली जिल्हा परिषदेच्या कुंडल गटातून ऋषिकेश लाड यांचा विजय झालाय. ऋषिकेश हे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे आहेत. लाड यांनी क्रांती प्रतिष्ठानच्या धनश्री लाड यांचा 5417 मतांनी पराभव केला. धनश्री या आमदार अरुण लाड यांच्या सून आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या बागणी गटातून मोहिनी खोत विजयी झाल्यात. मोहिनी या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सून आहेत, तर सागर खोत यांच्या पत्नी आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या वाकुर्डे बुद्रुक गटात राजेश्वरी रणधीर नाईक विजयी झाल्यात. राजेश्वरी या माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या सून आहेत. राजेश्वरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या, त्या विजयी झाल्यात. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचा देखील विजय झालाय. रत्नागिरीच्या अस्कोली गटातून विक्रांत जाधव विजयी झाले. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र असलेले विक्रांत जाधव यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे संतोष जैतापकर यांचा पराभव केला. रायगडमध्ये महाड तालुक्यातल्या नारगाव तर्फे बिरवाडी मतदारसंघातून विकास गोगावले यांचा विजय झाला. विकास हे भरत गोगावले यांचे पुत्र आहेत. पालिका निवडणुकीनंतर शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात राडा झाला. यानंतर विकास गोगावले यांच्यावर आरोप झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरारही झाले होते, पण तरीही या निवडणुकीत विकास गोगावले जिंकले. त्यामुळे तटकरे गटासाठी हा धक्का मानला जातोय. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र आमेर सत्तार यांचा अंभई गटातून विजय झालाय. सिल्लोड तालुक्यात भाजपचे त्र्यंबक गव्हाणे यांचा सत्तार यांनी 3435 मतांनी पराभव केला. भाजप आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची मतदारसंघातून विजयी झाल्या. त्या आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत. सानिका यांच्या विजयानं आवाडे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात आली आहे. कोरोची मधून सानिका यांनी दीपाली कोरणेंचा 9517 मतांनी पराभव केला. दीपाली या स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार होत्या. सांगली जिल्हा परिषदेच्या शिराळा तालुक्यात विराज नाईक विजयी झाले. ते मांगले गटातून रिंगणात होते. विराज हे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक यांनी जिल्हा परिषदेच्या 2 उपाध्यक्षांच्या लढतीत पारगाव जारकरवाडी गटात विजय मिळवलाय। विवेक हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत। त्यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा 2600हून अधिक मतांनी पराभव केला। घराणेशाहीला मतदारांनी कौल दिलाय, पण दुसरीकडे घराणेशाहीला नाकारल्याची उदाहरणंही समोर आली आहेत। परभणीत माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातल्या 5 जणांना यंदा झेडपीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं। यापैकी एकाचाच विजय झालाय, तर 4घांना पराभूत व्हावं लागलंय। यामध्ये मुलगा शमशेर वरपुडकर, मुलगी सोनल देशमुख, सून प्रेरणा वरपुडकर आणि आणखी एका नातेवाईकाचा पराभव झालाय। यामुळे परभणीकरांनी घराणेशाहीला स्पष्टपणे नाकारल्याचं चित्र दिसलं। तर छत्रपती संभाजीनगरमध्येही घराणेशाहीला नाकारल्याचं दिसून आलं। कन्नड तालुक्यातल्या नागद गटातून पूनमबाई राजपूत यांचा पराभव झाला। त्या माजी आमदार उदयसिंह राजपूत यांच्या पत्नी आहेत। पैठण तालुक्यातल्या ढोरकीन गटातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुनीता वाघचौरे यांचा पराभव झाला। त्या पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पत्नी आहेत। वैजापूर तालुक्यातल्या बोरसर गटातून अजय पाटील यांचा पराभव झाला। अजय हे माजी आमदार भाऊसाहेब पाटील यांचे पुत्र आहेत। अशा काही नातेवाईकांना मतदारांनी नाकारलंय, पण तरी जिल्हा परिषद निवडणुकीसह इतर निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला दिसून आला। त्यामुळे 5 वर्ष कार्यकर्त्यांनी पक्षासाठी राबायचं आणि निवडणुकीत मात्र नेत्यांना नातेवाईक का हवे असतात, असा सवाल या निमित्तानं केला जातोय। याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा।